2014 विधानसभा निवडणुकांअगोदर भाजप आणि शिवसेना युती कशी तुटली याची इनसाइड स्टोरी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्यानंतर राजकीय चर्चांना बरंच उधाण आलंय। उद्धव ठाकरेंच्या जागांच्या हट्टामुळे युती तुटल्याचं फडणवीस म्हणाले, तर भाजपच्या वरिष्ठांना युती तोडायचीच होती असं संजय राऊत म्हणालेले आहेत। मात्र फडणवीस त्यावेळी युती तुटू नये यासाठी प्रयत्नशील होते असं सुद्धा राऊतांनी त्यासोबत जोडलं। आणि आता याचे राजकीय वर्तुळात बरेच अर्थ निघू लागलेले आहेत। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। शिवसेना भाजप युती 2014 साली का तुटली? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली इनसाइड स्टोरी। शिवसेनेनं मुख्यमंत्री पदाची संधी 4 जागांसाठी गमावली। भाजपच्या वरिष्ठांना युती तोडायचीच होती, राऊतांचा दावा। फडणवीसांची मात्र युती तुटू नये ही भूमिका, राऊतांचा दावा। सध्या एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले आजी माजी मुख्यमंत्री कधी काळी युतीत एकत्र होते। 2014 साली लोकसभेत एकत्र लढलेल्या शिवसेना आणि भाजपची युती विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तुटली। युतीचा पोपट का मेला या कारणांची त्यावेळी जोरदार चर्चाही रंगली। आता जवळपास दशकानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इनसाइड स्टोरी सांगितली। तीही त्यावेळी युतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सध्याचे सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथुर यांच्या सत्कार समारंभात। 2014 साली विधानसभेत शिवसेनेला 147 जागा देण्याची भाजपची तयारी। मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल, उपमुख्यमंत्री भाजपचा होईल अशी ही ऑफर। उद्धव ठाकरे 151 जागांवर ठाम राहिल्यानं युती तुटली असा फडणवीसांचा दावा। शिवसेना 147 आणि भाजप 127 असा होता जागा वाटपाचा प्रस्ताव। जास्त जागा सोडण्याची भाजपची तयारी, मात्र ठाकरे 151 जागांवर ठाम। अमित शहा आणि ओमप्रकाश माथुर यांनी ठाकरेंचा प्रस्ताव नाकारला। नरेंद्र मोदींच्या विश्वासार्हतेमुळे पहिल्यांदा भाजप 260 जागा लढली। विधात्याच्या मनात वेगळंच काही होतं, मी मुख्यमंत्री झालो असंही फडणवीस म्हणाले। युवराज आदित्य ठाकरे 151 जागांसाठी ठाम राहिल्याचंही यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। हमारे मित्र उस समय के शिवसेना के, उनके साथ हमारी बातचीत चल रही थी और हम उनको ज्यादा जगह देने को भी तैयार थे, लेकिन उन्होंने एक आंकड़ा अपने मन में पकड़ लिया था। हमको 151 ही चाहिए। हम कहते थे 147 ले लीजिए, हम 127 ले लेंगे। अमित भाई ने प्रधानमंत्री जी से बात की और फिर यह तय हुआ कि अगर 147 और 127 ये फॉर्मूला होता ना बचे हुए हमारे छोटे दोस्तों को, तो अब अलायंस होगा, नहीं तो नहीं होगा। विधि का विधान ये भी था कि मुझे मुख्यमंत्री बनना था, इसलिए उन्होंने कहा नहीं, हमारे युवराज ने घोषणा की 151 की, एक सीट कम नहीं करेंगे। वो बिल्कुल कौरव वाले मोड़ में आ गए, 5 गांव भी नहीं देंगे। उन्होंने कहा 5 गांव नहीं देंगे तो श्री कृष्ण है हमारे पास, हम भी लड़ाई लड़ लेंगे। फडणवीसांनी ही इनसाइड स्टोरी सांगितल्यानंतर संजय राऊतांनीही याला प्रत्युत्तर दिलं। भाजपच्या वरिष्ठांना युती तोडायचीच होती, मात्र देवेंद्र फडणवीसांची युती तुटावी अशी इच्छा नव्हती असं ते म्हणाले। 2014 साली भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते दिल्लीतून त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते युती तोडायची। मी त्यांचं ठरलं होतं युती तोडायची। चर्चेचं फक्त गुऱ्हाळ सुरू होतं। माननीय बाळासाहेब ठाकरे नव्हते, हयात नव्हते। याचा फायदा घ्यावा, पहा आम्ही काय म्हणतोय ते। आणि या निमित्तानं शिवसेनेला आपण संपवावं ही त्यांचं एक धोरण होतं, योजना होती। 2014 साली एका जागेवर 72 तास चर्चा चालली। मी होतो त्याच्यामध्ये। ओम माथुर तेव्हा त्यांचे प्रभारी होते। आम्ही हा सगळा कार्यक्रम आणि हा सगळा खेळ पाहत होतो। पण मी एक नक्कीच सांगेन की देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना भाजपची युती तुटू नये या मताचे होते, हे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगेन। युती तोडण्याची घोषणा त्यावेळी भाजपत असलेल्या एकनाथ खडसेंनी केली होती।
4 ते 5 जागांवर चर्चा अडल्यानं युती तुटल्याचं ते सांगताय. फडणवीस त्याला जबाबदार नाहीत, तर तो निर्णय राज्य पातळीवर झाल्याचंही त्यांनी सांगितलंय. शिवसेनेला अधिकच्या जागा हव्या होत्या आणि भाजपला तर आपली परिस्थिती बघून अधिक जागा द्यावा अशी विनंती होती. 4-5 जागापर्यंत तडजोडीपर्यंत आलेही होते, परंतु या 4-5 जागा ज्या आहेत त्या कुणीही एकमेकांना द्यायला तयार नव्हतं आणि मग भूमिका टोकाची झाली. शेवटी भारतीय जनता पार्टीने एकट्याने लढायचा निर्णय घेतला आणि युती तोडण्याचा निर्णय झाला. हा निर्णय जो आहे तो पक्षीय पातळीवर झाला, पक्षांतर्गत चर्चा करून तो झाला. 2014च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीला राज्यात भरघोस यश मिळालं होतं. 2014 साली नरेंद्र मोदींची एक हाती सत्ता आली, मात्र शिवसेनेचा म्हणावा तसा सन्मान केंद्रात ठेवण्यात आला नव्हता. विधानसभा निवडणुकांच्या वेळी जागा वाटपात चर्चेसाठी ओमप्रकाश माथुर यांच्यासारखे ज्येष्ठ नेते भाजपकडून आले असताना शिवसेनेनं त्या काळी नवख्या असलेल्या आदित्य ठाकरेंना चर्चेसाठी पाठवलं. यातून दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेली कुरघोडी स्पष्ट होतीये. सध्या महायुतीमध्ये असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेकडून इतिहासातल्या गोष्टींवर काय बोलायचं असं म्हणत बोलणं टाळलं जातंय. आता बघा, त्या गोष्टीवर चर्चा करून उपयोगी 10-11 वर्ष त्या गोष्टीला झालेत. नेमकं कोणी काय कमिटमेंट केलं हे काही त्यावेळेला कोणाला बाहेर आलं नाही. त्यामुळे आता इतक्या सगळ्या गोष्टी होऊन गेल्या, त्या काय परत येऊ शकत नाही, त्यावर काही चर्चा वाढवायला नको. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेल्या या इनसाइड स्टोरीचं टायमिंग अनेकांना महत्त्वाचं वाटतंय. महायुतीत सुरू असलेल्या कुरबुरी आणि गेल्या काही दिवसांपासून ठाकरे आणि भाजपच्या जवळीकीच्या चर्चा वाढलेल्या आहेत. युती तोडण्याच्या बाबतीत राऊतांनी फडणवीसांना दिलेली क्लीन चिटही महत्त्वाची आहे. पण या चर्चेला आताच तोंड फुटणं हा योगायोग आहे की आणखी काही, हे नेत्यांनाच ठाऊक. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.